नाशिक लोकसभेची आचारसंहिता काही काळातच जाहीर होणार असून त्या निमित्ताने इच्छुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा 2024 आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यम पार्श्वभूमीवर उमेदवाराची इच्छुकांची तयारी सुरू असून याच पार्श्वभूमीवर नाशिकचे लोकप्रिय माजी महापौर दशरथ पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा 2024 कार्यक्रम नाशिकच्या गंगापूर रोड पाटील लॉन्स येथे संपन्न झाला. दरम्यान या सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तदनंतर उपस्थित नागरिकांनी, हितचिंतकांनी, मतदारांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या हितचिंतकांनी दशरथ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देत लोकसभा निवडणूक दशरथ पाटील यांनीच लढवावी, राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन त्यांनी लोकसभा लढवावी याचा विजय निश्चित आहे असे मत यावेळी जनसंवादाच्या दरम्यान आलेल्या नागरिकांनी तसेच काही नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. महापौर असताना त्यांनी जी विकास कामे केली आहेत ती आतापर्यंत त्यांच्यासारखी कामे कोणीच केली नसल्याचे यावेळी जनसंवादादरम्यान नागरिकांनी बोलून दाखविले आहे. यावेळी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, गोर्धनगावचे उपसरपंच बाळासाहेब लांबे, ॲडव्होकेट बाळासाहेब वाजे, फकीरा पाटील, जगन खापरे, ॲडव्होकेट प्रभाकर खराटे, माजी सरपंच पी.के. जाधव, प्रेम पाटील, ॲडव्होकेट राहळकर, पी.के. जाधव, किसनराव खताळे, डोहाळे पाटील, छावा संघटनेचे संस्थापक करण गायकर, सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल वाजे, सुनील वाजे, गवळी, दौलत निगळ, दिगंबर धगे, ॲडव्होकेट रवींद्र निमसे, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र तिवडे, प्रवीण जाधव, बाळासाहेब महाराज लांबे, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप गिरासे सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रेम पाटील यांनी मानले. करायची कारण खूप काळ एकदम वैराचा आहे. या काळात सगळे जोर लागून बसलेले आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक सज्जन माणसाची गरज असल्यामुळं सर्वांनी एकीनं काम करा हीच अपेक्षा करतो माझ्या तिवडे परिवाराच्या वतीनं आणि सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. तसं मनानं सर्वांनी काम केलं तर निश्चितच आप्पा कोणताही पक्ष असो हा तुमचं पूर्वीचं कार्य बघून तुम्हाला निश्चित तुमची दखल घेईल आणि तुम्हाला तिकीट भेटेल. म्हणून आपण सर्वांनी दशरथ आप्पा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नुसतं आपण न राहता आपल्या परिसरातील आपले नातलग मित्र सगळ्यांना आपल्याला आप्पाबद्दल काही सांगायचं काही नवीन असं काही नाही. या शहरामध्ये उपलब्ध होतील, परंतु रस्ते आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर होता. म्हणजे वैयक्तिक कोणाबद्दल सांगायचं नाही, परंतु ते ज्या वॉर्डात राहतात त्या वॉर्डामध्ये ते निवडणूक लढवण्याच्या आधीपासून सकाळी 6 वाजता आम्ही टँकर पुरवण्यासाठी मी पण त्यांच्यासोबत हजर असायचो. सकाळी 6 वाजता ते टँकर घेऊन घरोघरी जाऊन पाणी वाटत होते. त्यावेळी त्यांना पाण्याची जे दुर्भिक्ष आहे या शहरातील त्याची कल्पना आल्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांनी भरपूर पाण्याच्या टाक्या या ठिकाणी या शहरामध्ये बसवल्या, निर्माण केल्या. त्याचप्रमाणे जे रस्ते आहेत, ज्या रस्त्यांचा आपण आज लाभ घेत आहोत ते त्यातले 90% रस्ते हे 2002 साली त्यांच्या सिंहस्थ कालावधीमध्ये झालेले आहेत. फोन केले म्हणून अशी परिस्थिती आहे. तर मग आम्हाला एखादा हक्काचा खासदार पाहिजे, आम्हाला एखादा घरचा खासदार पाहिजे. आणि मी थोडक्यात सांगतो, जास्त वेळ नाही घेत. तुमच्यासारखे तरुण आणि तडफदार जर खासदार असले तर आम्ही सांगू आमच्या घरातला कोणीतरी एक व्यक्ती आलेला आहे आणि आमच्या भागाचा काहीतरी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ना रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करू, घराघरात जाऊन प्रचार करू आणि तुम्हाला निवडणे. फक्त एकच काम करा, तर तुम्ही पक्षाचं तिकीट घ्या आणि या, आम्ही सगळं तुमच्या पाठीशी आहोत. माणूस सोडणारे गरीबापासून श्रीमंतापर्यंत आपण लाखो लोकांचे कामं केले. आता सगळ्या वक्त्यांनी थोडं मोकळं झालं आणि म्हणून मग हळूहळू ठरवलं मी तर सक्रिय होतो. नाशिक महापालिकेचा कोणताही विषय याच्यावर बोलेल, ग्रामीणवर बोलेल आणि अशी सविस्तर चर्चा होत असताना 10 डिसेंबरला या सगळ्या टीमनी पुन्हा एकदा सांगितलं काही करू आपण आता पुन्हा एकदा लोकांना संदेश द्यावा, संकेत द्यावा. मला तुम्हाला विचारायचंय, आपण जे बसलेला तुम्हाला विचारायचंय, आता लोकसभेची निवडणूक लागली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एक इतिहास पाहू. 2004 मध्ये मी आणि देवीदास निवडे आम्ही दोघं उभे होतो. आम्ही दोघांनी निवडणूक लढली, पण आम्ही वाद काही केले नाही. आम्ही खुमसीने आणि चुकीच्या पद्धतीने दोघांनी निवडणूक लढवलेली नव्हती. आम्ही सांगितलं का देवीदास तुम्ही तुमचा प्रचार करा, मी माझा प्रचार करेन. तुम्ही तुमची मतं मागा, मी माझी मतं मागेन. तुम्हाला जो प्रचार करायचा तो तुम्ही करा, मी तुमच्यावर आरोप करणार नाही. राजकारणाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकीतून व्यवस्थेमधून कायमचं शहराला शांत ठेवायचं असेल, ग्रामीणला शांत ठेवायचं असलं तर राजकीय माणसांनी सोजवळ भूमिकेमधून निवडणूक लढवली पाहिजे. हा इतिहास आहे जुन्या माणसांचा. माझी निवडणूक किती रुपयाची होती हे जर ऐकून तर तुम्ही मला एक दगड मारा नाही तर शिव्या द्या. अवघी 27 लाख रुपयामध्ये मी लोकसभा. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.